गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 प्रेम हे आंधळं असतं. प्रेमाला वयाची अट नसते, पण कधी कधी प्रेमाचे परिणाम वाईट होतात हे आपण ऐकत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. वयाने 10 वर्ष छोटा असलेल्या प्रियकरानेच अविवाहित महिलेची हत्या केली. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही धक्कादायक बाब घडली. मंगल धुमाळे वय वर्ष 45 असं मयत महिलेचं नाव असून या प्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. 45 वर्षीय मयत मंगल कोंडिबा धुमाळे ह्या अविवाहित असून किनवट तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी आहेत. मंगल गावात एकटीच राहत होती. गावातील कृष्णा जाधव वय वर्ष 35 या युवकासोबत त्या महिलेचे प्रेम संबंध सुरू होते. कृष्णा हा नेहमी मंगल यांच्या घरी यायचा. मागील काही दिवसापासून दोघांमध्ये खटके उडत होते. मंगलला माझ्याशी लग्न कर असा तगादा कृष्णा लावत होता. याच कारणावरून कृष्णा आणि मंगलचे वाद व्हायचे. शनिवारी रात्री आरोपी हा महिलेच्या घरी गेला असता दोघांमध्ये भांडण झालं. यावेळी कृष्णाने गळा आवळून मंगलचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मयताची आई घरी गेली असता त्यांना आपली मुलगी निश्चित अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच किनवट पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आल्याने पोलिसांना कृष्णावर संशय आला. शिवाय घटनेनंतर आरोपी घरातून पळून जाताना मयत महिलेच्या बहिणीने पाहिले अशी माहिती आहे. दरम्यान कृष्णाने मंगलला माझ्यासोबत लग्न कर म्हणून मारहाण केली आणि खून केला अशी तक्रार मयत महिलेचा भाऊ दत्ता कोंडिबा धुमाळे यांनी दिली आहे. या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी कृष्णा जाधव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने किनवट तालुक्यात खळबळ उडाली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.